राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। रिक्षाचे बनावट बिल्ले बनवणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या वागळे विभागाला यश आलं आहे। वागळे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या संदर्भात शिवाजी विचारे आणि रमेश वाकले यांना अटक करण्यात आली आहे। या दुकलीने अद्यापपर्यंत जवळपास 1000हून अधिक परप्रांतातील रिक्षाचालकांना अशा प्रकारचे बॅच पुरवले असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। लोकमान्य नगर परिसरातील चिंतामणी इमारतीमध्ये शिवाजी विचारे हे अशा प्रकारचे बनावट बॅचेस बनवण्याचा धंदा करत असे। शिवाजी विचारे याची प्रिंटिंग प्रेस होती, मात्र ती बंद पडल्यानंतर त्याने हा संपूर्ण धंदा सुरू केला होता। रमेश वाकले अनेक ठिकाणी रिक्षा पुसण्याचं काम करत असे, त्यामुळे त्याचा रिक्षाचालकांशी चांगला संबंध होता। या संबंधांचा वापर करून परप्रांतीय रिक्षाचालक हुडकून त्यांना हे बॅचेस पुरवण्याचं काम रमेश वाकले करत असे। जवळपास गेल्या 3 वर्षांपासून हा संपूर्ण उद्योग सुरू होता। रमेश वाकले दलाल म्हणून या संपूर्ण प्रकरणात काम करत असे। जवळपास 1000 ते 2000 रुपयांमध्ये हे बॅचेस रिक्षाचालकांना पुरवले जात असे, असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे। दिवावासियांसाठी आता एक आनंदाची बातमी। दिवा रेल्वे स्थानकामध्ये आता 10 फास्ट लोकल थांबणार आहेत। गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये दिवावासियांनी अनेकदा आंदोलनं केली होती। गेल्या काही वर्षांमध्ये दिवा परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे एक गर्दीचं रेल्वे स्थानक म्हणून दिवा स्थानकाकडे बघू लागलं। त्यानंतर या ठिकाणी फास्ट लोकल थांबवल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी सातत्याने होत होती। या मागणीच्या अनुषंगाने आता रेल्वे पोलिसांनी आगामी नोव्हेंबर महिन्यापासून 10 फास्ट लोकल थांबवण्याचा निर्णय दिवा रेल्वे स्थानकावर घेतला आहे। सध्या कल्याण ते CST दरम्यान दररोज 84 फास्ट लोकल धावतात, त्यापैकी निवडक 10 लोकल आता दिवा रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत। सध्या दिवा रेल्वे स्थानकावर 2 फलाटांचं काम सुरू आहे, ते ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी। आदिवासी एकता मित्रमंडळ येऊर यांच्या वतीने गेल्या 8 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो। ठाणे शहरातील आदिवासी परिसरामध्ये या ठिकाणी हा उत्सव साजरा होत असला तरी नागरिकांच्या उत्साहामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची कमतरता नसते। श्री परेश डागा यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हा संपूर्ण उत्सव साजरा होत असतो। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा झाल्याचं श्री परेश डागा यांच्या वतीने सांगण्यात आलं। यावर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने या संपूर्ण खेळामध्ये सहभाग घेतला होता। होम मिनिस्टरचे विविध प्रकारचे खेळ खेळत असताना या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला। सादर करीत आहोत या कार्यक्रमाची ही एक शाबाश 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 सुरू करा शाबाश शाबाश। नमस्कार, माझं नाव परेश डागा, आदिवासी एकता मित्रमंडळ येऊरगाव आयोजित गणेश उत्सव आम्ही 8वा वर्ष आहे आणि दरवर्षी काही ना काही वेगळे प्रोग्राम करत असतो महिलांसाठी। या वर्षी आम्ही होम मिनिस्टर या कार्यक्रम महिलांसाठी आयोजन केला आहे। जे महिला येऊर गाव आहे, येऊर गावचे खाली जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी इथे मनोरंजनचे कार्यक्रम ठेवत असतो। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। जय गणेश सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या उपवंच राजाच्या दर्शनार्थ अवश्य या। बघता क्षणी मन प्रसन्न करणारी विलोभनीय श्रींची मूर्ती
मनाला भुरळ घालणारा भव्य देखावा, डोळ्यांचं पारणं फेडणारी नयनरम्य रोषणाई. जय गणेश सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव मिसाळवाडी उपवन ठाणे. निमंत्रक श्री गणेश टाक. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. तमाम ठाणेकर नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती, माजी नगरसेवक श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणराय आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच प्रार्थना. पुनश्च एकदा श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे शहरातील सिद्धिविनायक टॉवर ठाणे यांच्या वतीने श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा होतो आहे. गेल्या 13 वर्षांपासून या ठिकाणी हा संपूर्ण उत्सव साजरा होतो आहे. यावर्षी या ठिकाणी कोकणातील काळ्या दगडातील एक काल्पनिक मंदिर साकारण्यात आलं आहे. कुठल्याही प्रकारे थर्माकोलचा वापर न करता या ठिकाणी हे संपूर्ण डेकोरेशन तयार करण्यात आलं आहे. हे संपूर्ण सजावट इको फ्रेंडली असल्याचं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. त्यासाठी कागद, पेपर, कापड आणि लाकडाचा वापर करण्यात आला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांची खूप मोठी मेहनत या सगळ्याच्या मागे असल्याचं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. आम्ही यावर्षी 13वं वर्ष साजरं करतोय आणि आमचा दाखवण्याचा उद्देश असा आहे की निसर्गाला आपलंसं करा. आपला जो कोकण आहे हा सुंदर आहे. त्या कोकणातली जी डोंगरा मातीतली देवळं आहेत त्याप्रमाणे आम्ही आता एक मार्लेश्वरचं उदाहरण घेतलं आम्ही रत्नागिरीच्या. तर जे डोंगरातलं देऊळ आहे तर त्याला आम्ही समोर ठेवून हा देखावा साकारलेला आहे आणि हा पूर्णतः काल्पनिक आहे. आझाद नगर नंबर 2 येथील जय भवानी मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा होतो. दरवर्षी काहीतरी वेगळी कल्पना या ठिकाणी कार्यकर्ते लढवत असतात आणि त्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि देखणं सजावट या ठिकाणी तयार केली जाते. या ठिकाणची श्रींची मूर्ती देखील अतिशय विलोभनीय आहे. बघताक्षणी मनामध्ये भक्तिभाव जागृत करणारी ही संपूर्ण श्रींची प्रतिमा आहे. शाडूच्या मारुतीची ही मूर्ती आहे. या ठिकाणी नाशिक येथील सिन्नर येथील गोदेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. काथ्यापासून या ठिकाणी ही संपूर्ण प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. नागरिक मोठ्या संख्येने ही प्रतिकृती बघण्यासाठी येत आहेत. मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश पवार यांच्या प्रेरणेतून हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी साजरा होतो. कार्यकर्त्यांची मोठी साथ आणि गणेश भक्तांची साथ यावर हा संपूर्ण गेल्या 30 वर्षांपासून उत्सव सुरू असल्याचं सतीश पवार सांगतात. पर्यावरणाचा बाण ठेवून आम्ही गेली 30 वर्ष पर्यावरणाचा समतोल राखणारे जे घटक आहेत त्या घटकापासून आम्ही सजावट करत आहोत. यंदाची ही सजावट कात्यापासून केलेली आहे. नाशिक सिन्नरमधील गोंदेश्वर येथील श्री गणेशाचं हे मंदिर आहे. त्या मंदिरासाठी आम्ही जो कात्या आहे, नारळाचा जो कात्या वापरतात त्या कात्यापासून मंदिर बनवलेलं आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना,
मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील दरवर्षी ठाणे महानगरपालिकेमध्ये श्री गणेशोत्सव साजरा करत असतात. मंडळाचं यंदाचं 34वं वर्ष आहे. जसं आपलं घर तसा आपला परिसर ही थीम घेऊन या ठिकाणी संपूर्ण गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. स्वच्छता अभियानावर हा विषय प्रेरित आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेचा धडा देण्याचा प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी या ठिकाणी उत्सवाला भेट देत आहेत. मंडळाचं यंदाचं 34वं वर्ष आहे. आम्ही आज जो देखावा सादर केला आहे, जसं आपलं घर तसा आपला परिसर, हे स्वच्छता अभियानावरती हा विषय आहे. आपले महापौर श्री संजय मोरे यांची संकल्पना होती, जसं आपलं घर तसा आपला परिसर. त्या संकल्पनेलाच आम्ही फॉलो करून स्वच्छता परिसर, ओला कचरा, सुका कचरा याचं निवारण, पाणी वाचवा, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही ह्या देखाव्यातून लोकांसमोर मांडलेले आहेत. मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.